बा, तू दिलेल्या संविधान रूपी दानालाही बघ इथे झिडकारलं जातं. लोक म्हणतात काही जातीभेद उरला कुठे. मग का रे बा, या संविधान दिनालाही नाकारलं जातं. शाळेत कधी मी संविधान दिन साजरा होताना पाहिलाच नाही. जानेवारी 26लाही तुझा फोटो कुठेच दिसला नाही. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला गांधीला आणि सरस्वतीला पूजत होते शाळेत. घरात आजोबा मात्र सांगायचे, बा भीमानं संविधान दिलं आणि म्हणून प्रजासत्ताक भारत झाल्यावर 26 जानेवारी साजरी केली जाते. पण हे सगळं नव्हतं बा माहिती. 26 नोव्हेंबरला फक्त सुट्टी असायची, पण का हे माहीतच नव्हतं. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून माहीत आहे, पण हे संविधान कुणामुळे आहे हे कोणी नीट बोलत नाही. संविधान कसं वाईट आहे हे सांगताना हजार बोटं उठतात, पण ते खरंच वाईट आहे का हे कुणाला नाही माहीत. जातीभेद नसता तर खरंच तू ह्यांच्या नजरेत देव असतास. तू दिलेल्या संविधानाचा हक्क रोज बजावणारेही बा तुला तिरस्काराने बघतात. स्त्रियांनाही ते माहीत व्हायला लागले तिचे हक्क आणि अधिकार सारे, पण हे देणारा तिला नको आणि नकोच रे. आज नालायकांची बघ गणती वाढती आहे. ते संविधान बदलून नवा कायदा आणायची महती सांगत आहेत. आणणार म्हणे रामराज्य आणि संविधानाची पायमल्ली करणारे रामराज्याची घोषणा करत आहेत.